मोहाचं जाळं हे अतिशय घातक. त्यात अडकलेला मनुष्य सहजासहजी त्यातून सुटू शकत नाही. मंजुळा, ही त्या सोनीची बायको ना? का ग असं काय विचारतेस? तू काय हिला ओळखत नाहीस? तसं नाही ग. मग पण मला एक प्रश्न आहे. सोनींची आता कचेरीतून घरी येण्याची वेळ आणि इथं काय करते? सोनी साहेब कचेरीतून थेट घरी जात नाहीत बरं. म्हणजे? अगं आमचे हे सांगत होते, हल्ली सोनी साहेब त्यांच्या घरी जात नाहीत म्हणे जास्त. काय सांगतेस? हो. घरी नसतात? मग कुठे असतात? ग गावात ती नाचणारी बाई आहे ना, तिच्याकडेच पडलेले असतात रात्रंदिवस. तिला म्हणे ठेवून घेतले त्यांनी. काय सांगतेस काय? हो. पण असं कसं झालं असेल ग? त्यांच्यासारखा एवढा मोठा अधिकारी माणूस असं का वागत असेल? म्हणजे एवढा चांगला संसार आहे, सगळी सुख पायावर लोळण घेत आहे, तरी असं का सुचलं असेल त्यांना? एक पोरगा आहे, चांगली बायको आहे, याचा सुद्धा विचार केला नाही त्यांनी. चांगली बायको? कशावरून? अगं काही वेळेला दिसतं तसं नसतं बरं का. चांगली बायको असती तर कशाला गेले असते बाहेर शेण खायला? मला तर वाटतं हिच्यातच काहीतरी दोष असला पाहिजे. खरंच बाई, असंच असेल. नाही तर कशाला बाहेरचे नाद लागले असते. ग कुठेतरी काहीतरी पाणी मुरतं बरं का. मला तर हिच्यातच काहीतरी दोष दिसतोय. म्हणून तर ना असा चांगला माणूस कोणाच्या नादाला लागेल का? बघ, खरं बोललं ना म्हणजे असंच माणसाला झोमतं. मग काय. काय ग शारदे, काय झालं? का रडतेस? काय होणार आई, नेहमीच. फरक इतकाच आहे, आतापर्यंत मागे बोलत होते पण आता तोंडावर बोलायला सुद्धा कमी करत नाहीयेत. त्यांचं ते टोचून बोलणं, त्यांचे ताशेरे नाही सहन होतात आता मला. त्या बायका बोलत होत्या माझ्यातच काहीतरी दोष आहे म्हणून त्यांना बाईचा नाद लागला. खरंच या गणेशापायी आणखी काय काय ऐकावं लागणार आहे. मी तर त्याला समजावून समजावून थकले बाई. घरात एवढी सोन्यासारखी बायको असताना बाहेर नाचणारीच्या मागे लागण्याचा दळभद्रीपणा त्याला कुठून सुचलाय. आजवर सोहनींच्या घराण्यात असं कधीच घडलं नव्हतं. हे बाई वगैरे ठेवण्याचे असले घाणेरडे प्रताप कधी कोणी केलेले नाहीयेत. आपल्या घराण्याचा अख्ख्या गावात केवढा नावलौकिक आहे. सगळे लोक आपला आदर्श देत होते, पण हा मुलगा मात्र सगळा मान मरातब धुळीला मिळवायला निघालाय. आणि यात तुझा काहीही दोष नसताना तुला हे सगळे भोग भोगावे लागतात. मला खरंच खूप वाईट वाटतं, पण तू काळजी नको करूस. मी आहे तुझ्यासोबत. अशीच्या अशी जाते आणि त्याला कानाला धरून घरी परत आणते. नको आई, आता तुम्ही तिथे नका जाऊ. तुमचं तिथे जाणं बरं दिसत नाही. ते घरी आलं ना की आपण बोलू त्यांच्याशी. बरं ठीक, तू म्हणतेस तसं. पण पोरी आता रडणं थांबव. हा, बघताय ना स्वामी, विचारा माझा दुर्दैवी पोर. अहो काय काय ऐकावं लागतंय त्याला. बापाचे प्रताप पाहावे लागतायत. काय वाटत असेल त्याच्या मनाला. स्वामी, माझ्या गणेशाला सुबुद्धी द्या हो.
स्वामी, सोहळ्या, तुला किती वेळा सांगितलं आम्ही कुठे निघालो की आम्हाला टोकत जाऊ नकोस. तू एवढा शहाणा जाणता तरी सुद्धा तू. माफ करा स्वामी, आपण मला काहीही म्हणा, पण आपण असे एकट्याने रात्री बेरात्री बाहेर पडताय, काळजी तर वाटणारच ना. डोळ्या, अरे नको आमची इतकी काळजी करूस. ही दिवस रात्र आम्हीच निर्माण केले, आम्हाला त्याची कसली आली आहे भीती. स्वामी, अहो पण आपणाला ही विश्रांतीची गरज तर आहेच ना. डोळ्या, आपला भक्त चुकत असेल तर त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी दिवस रात्र असा भेदाभेद करून आम्हाला चालत नसतो. आमची स्वतःचीही काळजी न करता आम्हाला त्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी जावं लागतं. देव पण उगाच मिळत नसतं बाबा. अरे भक्ताला योग्य मार्गावर आणण्यासाठी त्याला नेहमी जागरूक राहावं लागतं. वेळ काळ न पाहता त्याच्या मदतीसाठी त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी धावून जावं लागतं. स्वामी, अहो पण भगवंताने भक्तासाठी एवढे कष्ट घेऊनही जर भक्त योग्य दिशेने चालू लागलाच नाही तर मग तो त्या भक्ताचा दोष. अरे भक्त चुकला तरी सुद्धा त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी भगवंताला जावंच लागतं. भक्त चुकणारच, भगवंताला चूक करून चालत नाही. मालक, अहो दिवसाची रात्र झाली, आज सुद्धा घरी जायचं नाही वाटतं तुम्हाला? तुला सोडून जावंसच वाटत नाही. आमचं तर जग इथंच वसलंय. म्हणे आमचं जग तर इथं वसलंय. त्याच्यावर प्रेम आहे म्हणता, आम्हाला लाडकी राणी म्हणता, आणि अजून ठेवल्या या खुराड्या, आणि तुमची बायको मात्र त्या महालात राहते. तुला माहितीये सुगंध, आम्ही दुसरा आणखीन एक महाल बांधायला घेतलाय. तो आणि कोणासाठी? आहे आमची एक लाडकी राणी, तिच्यासाठी. तुझ्यासाठीच लवकरच बांधून पूर्ण होणार आहे. बघ बघ, तसं एखाद्या खरोखरच्या राणीसारखं तुला ठेवतो. नोकर चाकरांची फौज असेल तुझ्या दिमतीला, काहीच करावं लागणार नाही. फक्त एकच काम करावं लागेल, आमच्या तैनातीत राहायचं. ते काय? त्यात कसूर करायची नाही. नाही करणार ना? अगं बाई, खरंच की काय? तोंडातून एक शब्द यायचा अवकाश, लगेच मागणं पूर्ण करता तुम्ही. म्हणून तर तुमच्यावर जीव आहे आमचा. आपण? मी साधू. आपण सोहोनी? हो, मीच सोनी. माझ्याकडे काही काम काढलं का? गावात आपली कीर्ती ऐकली, म्हटलं आपली भेट घ्यावी. कीर्ती? म्हणजे चांगल्या अर्थी हो. आपण साधू संतांना, गोरगरिबांना यथाशक्ती मदत करता, त्यांची सेवा करता असं ऐकलं. आजकाल एवढं कोण कोणासाठी करतं हो? बरोबर. माझी काय मदत हवी तुम्हाला? आम्ही साधू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतो. आज आपल्या गावी आलो, आपल्याविषयी ऐकलं, आपल्या घरी मुक्काम करावा म्हणतो. फार दुरून आलोय, थकलोय, लांबचा पल्लाय. आज आपल्या घरी राहून उद्या सकाळी दुसऱ्या गावी निघून जाईल. तुम्हाला इथं कोणी पाठवलं? गावात आपल्याविषयी चौकशी केली. काही लोकांनी सांगितलं
आपण इथे असाल म्हणून. गावातल्या लोकांचा चाहटळपणा दिसतोय. रस्त्या ओठा ठेवी लावतात, भलत्या उचापती करून ठेवतात. हे बघा साधू महाराज, हे माझं घर नाहीये. माझं घर इकडे बाहेर बाजूच्या आळीत आहे. तुम्ही तिथं माझ्या घरी जा. इथे तुमचं यथायोग्य स्वागत होईल आणि आदरातिथ्य केलं जाईल. आपलं घर तिथे, आपण इथे. मी समजलो नाही. मी एका महत्वाच्या कामासाठी आलोय. एवढ्या रात्री कोणी आजारी आहे का? आपला मित्र, एखादा नातेवाईक? नाही, तसं काही नाहीये. सगळं ठीक आहे. तुम्ही म्हणता सगळं व्यवस्थित आहे. ठीक आहे. आम्हाला हे व्यवस्थित वाटत नाही. आपणास हे सगळं ठीक वाटत असेल तर असो. आपल्या घरा इतकं इतर काहीही महत्वाचं नसतं संसारी माणसात. घर असेल तर माणूस टिकतो, नाती टिकतात. आणि रात्री माणसांनी आपल्या घरी आपल्या माणसांच्या सहवासातच असावं. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. नव्हे, त्यांचा तो हक्कच असतो. नीट लक्षात ठेवा. हे काय, अजून जागी आहेस तू? झोपली का नाहीस? अजूनही आले नाहीये. अगं हे रोजच झालंय आता, त्यात नवीन काय आहे? आणि त्याच्या मूर्खपणाचा त्रास तू स्वतःला का करून घेतेस? आणि तू कितीही उपाशी तापाशी ताटकळत त्याच्यासाठी थांबलीस तरी तो यायचा तेव्हाच येणार आहे. जेवली नसशीलच ना? मी म्हंटल ते आल्यावर एकत्रच जेव. बघा ना, रात्र झाली तरी अजून आले नाहीये. खरंच आमच्या चिरंजीवांचा करंटेपणा आहे हा. त्याला कळतच नाहीये तो किती मोठ्या सुखाला मुक्तोय ते. चांगली रूपागुणाची बायको आहे घरात, सुखाने संसार करावा, नांदावं, पण नाही. काहीतरी भलताच नाद लावून घेतलाय स्वतःला. त्याच्या या स्वभावाने ना अख्ख्या संसाराचा विचका होणार. आई, खरं सांगाल, मी कुठे कमी पडतेय का? की माझं प्रेम कमी पडतंय? अगं असं मनात तरी कसं येतं तुझ्या? मग ते दुसऱ्या बाईकडे का जातात? शारदे, अगं स्वतःचा जीव नको असा जाळून घेऊस. तुझ्यात काहीही कमी नाहीये. कमी त्याच्यात आहे. भूल पडली आहे त्याला. पण एक ना एक दिवस ती नक्की उतरेल. तुला माहित आहे, पहाटे पानांवर दवबिंदू जमा होतात. लोक त्याला मोती समजतात. त्यांना त्याचं आकर्षण वाटतं. पण एका क्षणी ते विरून जातात. तेव्हा त्यांना कळतं की ते मोती नव्हतेच. तसंच आहे हे. गणेशलाही एक ना एक दिवस स्वतःची चूक कळेल. त्याला समजेल की तो ज्याला मोती समजत होता ना, तो मोती नव्हताच. त्याच्या आयुष्यात विष कालवणारा एक खडा होता. त्याचा आकर्षणाचा भर संपेल आणि तो तुझ्याकडे परत येईल. खरंच असं होईल? तुझा स्वामींवर विश्वास आहे ना? अगं मग तेच त्याला योग्य मार्ग दाखवतील. स्वामी, माझं सौभाग्य मला परत मिळवून द्या. माझ्या नवऱ्याची त्या बाईच्या तावडीतून लवकर सुटका करा. अहो, कुठे गेला होता? का घरी येत आहे? तुला किती वेळा सांगितलंय, हे असले प्रश्न मला विचारायचे नाहीत. मी कुठे जातो, काय करतो,
याच्याशी कर्तव्य ठेवायची तुला गरज नाहीये. मी बायको आहे तुमची, मलाच कर्तव्य असणार ना. मला काळजी वाटते म्हणून विचारलं. बघ, तू नको माझी काळजी करूस. हा, मला माझी काळजी घेता येते. हो, आता तरी याचं वागणं सोडून द्या. ही सोन्यासारखा संसार आहे आपला. तुमच्या अशा वागण्यामुळे सगळंच बिनसत चाललंय. चीतू होते आपली. गावात लोक आपल्याला नावं ठेवायला लागली आहेत. आणि आपला श्री अजून किती लहान आहे. तुमच्या बालमनावर या सगळ्याचा विपरीत परिणाम होऊ लागला. गावात तुमच्याबद्दल वावगं बोलायची कुणाची टाप नव्हती. किती सन्मानाने नाव घेतलं जायचं तुमचं. आता लोक नको नको ते बोलायला लागले. असं पाठीमागे बोलणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही. आणि कुत्रे भोंगतात म्हणून हत्ती काय आपली चाल सोडत नसतो. हो, समाजात राहतो आपण. पाण्यात राहून माशाशी वैर करता येतं का? तू माझ्याशी वैर धरणार आहेस? तसं नाही. तुम्ही बायको आहे तुमची. त्या चांगल्यासाठीच सांगते ना. बायको आहेस ना, मग बायकोच्या मर्यादेत राहायचं, कळलं? मी मर्यादेतच आहे. मर्यादा सोडून वागताय ना ते तुम्ही. तू मला मर्यादेचे धडे शिकवतेस? तुला तर असा धडा शिकवतो ना, जन्मभर लक्षात राहील. थांब गणेश, काय चाललंय? काय करतोयस हे? रात्रभर बाहेर उकिरडे फुंकत होतास. आता त्या सूर्यनारायणाबरोबर घरात उगवतोय. त्याची लाज खंत वाटणं तर दूरच, उलट आल्या आल्या बायको बरोबर भांडण करून तिच्यावर हात उगारतोस. अरे लाज नाही वाटत तुला? सगळी लाज शरम काय कोळून प्यायलायस? अरे बुद्धी कुठे घाण टाकली आहेस? आलं लक्षात. त्या बाईने ना पार वेडा करून टाकलाय तुला. तिच्या नादाने या घरच्या लक्ष्मीवर हात उगारण्यापर्यंत मजल गेली तुझी. अरे बघ तिच्याकडे, गरीब गाय आहे ती. आतापर्यंत तुझे सगळे थिल्लर नाच सहन करते बिचारी. स्वतःच्या सुखावर बोळा फिरवतोयस एका बाईच्या नादाने. नाही, आता बास आहे. खूप सहन केलं मी आतापर्यंत. आता नाही. तुला जर तुझ्या बायकोला नांदवायचं नसेल ना, तर तुझा मार्ग तुला मोकळा आहे. निघून जा या घरातून. तुझ्यासारख्या नालायक मुलाला जन्म दिल्याचं दुःख होत आहे मला. स्वतःच्या आईची, लग्नाच्या बायकोची, पोटच्या पोराची, काडीची पर्वा नाहीये तुला. तू घरातून निघून जा. मी तुला माझ्या घरातून बाहेर काढते. तुला आमची पर्वा नाहीये ना, मग निघून जा इथून. ज्या उच्च पदाच्या आणि संपत्तीच्या जोरावर माज करतोयस ना, तेच कवटाळून बस जा. लखलाभ होऊ दे तुला त्याचा, पण इकडे राहायचं नाही. चालू पड. नाही, तू मला तुझ्या मुलाला या घरातनं बाहेर काढतेस? ठीक आहे, नाही राहायचं मला या घरात. आत्ता आल्या पावली असाच मागे फिरतो. पण एक लक्षात ठेवा, जर का एकदा या घरातनं बाहेर पडलो तर पुन्हा मागे वळून बघणार. नंतर परत बोलायला येऊ नका मला. हो, असं काय करताय? कुठे चाललात तुम्ही? घर सोडून जाऊ नका ना. मी पाया पडते तुमच्या. मला आपल्या श्रीची शपथ आहे. घरी जायचं नाहीये तुम्ही. श्रीची शपथ घातलीस म्हणून आज थांबतो. पण पुन्हा जर का हा असा प्रकार घडला तर मात्र, आणि हे बघ, पुन्हा मला हे असं शपथेच बांधू पाहू नकोस. ते आहे हा असा आहे आणि असाच वागणार. जर का कोणी माझ्या मार्गात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी कोणाचंच ऐकणार नाही. नाही, तू नाही यायचं आमच्यात. का? मला लंगडी घालता येते. आईने सांगितलं की जेव्हा खेळायचं नाही. पण माझी आई म्हणते सगळ्यांबरोबर खेळायचं. अरे, तुझ्या बरोबर खेळलो तर आम्हाला वाईट सवयी लागतील. म्हणजे कसल्या सवयी? मला तर कोणत्याच वाईट सवयी नाहीयेत. अरे, तुला नसतील रे, पण तुझ्या बाबांना तर आहेत ना. बाबा, त्यांनी काय केलं?
अरे बघा रे, याचे वडील काय करतात, कसे वागतात हे याला ठाऊक नाही. अरे माझे काल वडील माझ्या आईला सांगत होते की याच्या वडिलांनी एका बाईला आपल्या घरात ठेवलं, ते आता तिकडेच राहतात. म्हणजे हे पाप आहे ना, म्हणून आपण पापी. श्रीपाद पापी, 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 श्रीपाद पापी. मी नाही पापी, तू नाही पापी. श्रीपाद पापी, 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 श्रीपाद पापी. गणेशा, सगळं धाब्यावर बसवलंयस, पण देवपूजेचा परिपाठ अजून सुरू ठेवलायस हे पाहून बरं वाटलं हो. अरे पण नुसत्या देवपूजेचा काय उपयोग? चित्त शुद्ध असावं लागतं, अंतःकरण शुद्ध असावं लागतं, आचरण शुद्ध असावं लागतं, तर त्या देवपूजेचा उपयोग होतो. नाहीतर स्वतःच्या देवी समान बायकोला कसपटा समान वागवायचं आणि इकडे देवापुढे हात जोडायचे, त्याचा काय उपयोग? अहो, कामासाठी बाहेर निघताय तर न्याहारी करूनच जा. न्याहारी बिहारी काही नकोय मला, पोट भरलंय माझं. बोर्डिंग. गणेशा, अरे काय चाललंय तुझं? माणसांचा राग अन्नावर का काढतोय? मला खायला बिला काही नकोय. तिजोरीच्या चाव्या आणून दे मला. तिजोरीच्या चाव्या कशासाठी? माझं काम आहे महत्वाचं. तुझं महत्वाचं काम आम्हाला कळायला हवं. कारण काय असणार आहे? तिजोरीतून पैसे काढायचे हवेत मला. हा, आणि पुढचा प्रश्न तुझा असा असणार की कशासाठी? तर सांगतो, ऐक. माझ्या वैयक्तिक कामासाठी हवेत मला. आडवळणाने कशाला जातोय? सरळ सांग ना की त्या ठेवलेल्या बाईच्या बोडक्यावर घालायचे पैसे म्हणून. हो, तिच्यासाठीच हवेत मला. गणेशा, अरे काय बोलतोयस तू? किती वेडा झालायस तू तिच्या पायी? तिजोरी रिकामी करणार आहेस का? हे बघ आई, तिचं मूल्य तिजोरीतल्या पैशांपेक्षा कितीतरी जास्त आहे. गणेशा, अरे पुरा कामात न गेलायस रे तू. पूर्ण जाळ्यात ओढलाय त्या बाईने तुला आपल्या. रे बाळा, असं नको रे करू. तुला कळत नाहीये का त्या बाईला तुझा पैसा हवाय, तू नकोयस. हे बघ, एखाद दिवशी नागवा करेल रे ती तुला. ज्या दिवशी तुझ्या खिशात दमडा सुद्धा उरणार नाही ना, त्या दिवशी ती तुला सोडून जाते की नाही ते बघ. हे बघ, तसं काही होणार नाहीये. आणि तू तिला ओळखत नाही. ती बाई कशी आहे हे तू मला सांगू नको. ती माझ्या पैशासाठी नाही तर माझ्या प्रेमासाठी वेडी. जाऊ दे, मला वेळ नाहीये, निघायचं. आणते. श्री, अरे बाळा, अरे काय झालं? मुलांशी मारामारी झाली. पण का? सगळे मला पापी पापी चिडवत होते. बाबा, पाप म्हणजे काय हो? सगळे म्हणतात की तुम्ही पाप करता. बाबा, म्हणजे काय करता? आणि बाईला ठेवलंय म्हणजे काय? ऐकलंस गणेशा? दे आता त्याच्या प्रश्नांची उत्तरं. अरे तुझ्यामुळे तुझ्या बायको मुलांना काय काय सहन करावं लागतं माहितीये का तुला? अरे यावरून आता तरी बोध घे. जरा सुधार रे आता तरी. बघ बाळा, लोक ना काही बोलत असतात. त्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही ना म्हणून. पण आपण त्यांच्या ह्या असल्या बोलण्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. पुन्हा ही अशी मारामारी करायची नाही बरं का? शहाणा बाळेस ना तू. तो शहाणाच आहे रे, पण त्याच्या बापाचं काय? तो बऱ्या वाईटाचं भानच विसरलाय. हे बघ बेटा, माझ्यावर विश्वास ठेव. मी
काहीही चुकीचं वागत नाही. आणि लहान आहेस ना तू अजून. तू मोठा झालास ना की मी तुला सगळं नीट समजावून सांग. ठीक आहे? कलेक्टर साहेब तुम्ही? बरं झालं सोनी तुम्ही इथेच भेटला. मला तुमच्याशी थोडं बोलायचं. बोला ना मग. नाही म्हणजे तुम्ही पराक्रम करत असलेले आमच्या कानावर आले. कसले पराक्रम? नाही म्हणजे ते आता आम्ही बोलू नये आणि तुम्ही ऐकू नये हेच योग्य. थोड्यात का बोल? स्पष्टपणे सांगाल तर बरं होईल ना. आता तुम्ही बोलण्याची वेळच आणली आहे तर मी आता स्पष्टपणेच बोलतो. नाही म्हणजे तुम्ही एक वेश्या ठेवली आहे. अहो तुम्ही अंमलदार आहात. अंमलदाराला ही गोष्ट शोभा देत नाही आणि अंमलदाराच्या नावाला ही गोष्ट कलंक आहे. वेळीच तिला बाहेर काढा. ही कुणाला जवळ करायचं कुणाला लांब करायचं ही माझी खासगी बाब आहे आणि साहेबांनी माझ्या खासगी गोष्टीत लक्ष घालू नये. माझ्या कामाबद्दल काही तक्रार असेल तुम्हाला तर तुमच्या एक नाही 10 गोष्टी ऐकून घ्यायला तयार आहे. अहो पण सोनी माझं काम मी चोखपणे पार पाडतोय ना. त्यात जर काही गल्लत दिसली तुम्हाला तर मला जरूर बोला. सोनी तुम्ही माझ्याशी उर्मटपणे बोलता. लक्षात ठेवा हे तुम्हाला फार महागात पडेल. साहेब मी फक्त इतकंच सांगितलं की तुम्ही माझ्या वैयक्तिक आयुष्यात दखल देऊ नये. म्हणजे माझं ऐकणार नाही तर माझं आयुष्य त्यामुळे दुसऱ्या कोणाचं ऐकण्याचा सवालच येत नाही ना. सोनी आजवर माझा शब्द मोडण्याची कोणाची हिंमत झाली नाही पण तुम्ही आज माझा शब्द मोडला. माझं आयुष्य मी माझ्या मर्जीप्रमाणे जगणार आणि त्यात जर का तुमचा अपमान होत असेल तर मला त्याची फिकीर नाही. अच्छा ठीक. स्वामी आज मी माझं गाराणं घेऊन तुमच्याकडे आले. माझा मुलगा गणेश हो नुसता उच्छाद मांडलाय त्याने. एका बाजार बसवीच्या नादाला लागून अगदी तंत्र सोडलंय. किती सांगून झालं. इतका बेताल बेलगाम आणि बेमुरवतपणे वागतो ना तो की हाच माझा मुलगा का असा प्रश्न पडतो मला. आता अगदी डोक्यावरून पाणी गेलंय हो. हात टेकले आम्ही त्याच्या पुढे. आता तुम्हीच काहीतरी करा स्वामी. ठीक करूया आपण काही. नव्हे आजच आज संध्याकाळी मी तुमच्या घरी येईन. तुमच्या चिरंजीवांना तसा निरोप दे. हो स्वामी तुम्हीच बोला त्यांच्याशी. तुम्हीच त्यांना योग्य तो मार्ग दाखवू शकता. त्या संसार मोडून पडण्याची वेळ आली. आता तो वाचवणं तुमच्याच हातात आहे स्वामी. शारदी अगं आम्ही तुमच्या सांगण्याची वाट बघत बसू असं का वाटतं तुम्हाला? आम्ही यापूर्वीही त्याला अनेकदा सावध करायचा प्रयत्न केला. काही उपयोग नाही. पालथ्या घड्यावर पाणी. तो काही सुधारायचं नाव घेत नाही. तो आता सुधारला नाही तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. झालं तरी फक्त येतो आज. जर का तो सुधारला नाही तर आम्ही सांगतो तसं तुम्ही करायचं. हे तुम्हाला जमणं कठीण आहे.
पण तरी सुद्धा तुम्हाला हे करावं लागेल. निरोप तर धाडलाय आम्ही, पाहू आता कधी येतो ते. स्वामी, आपण माझ्या घरी आलात. आपले चरण माझ्या घराला लागले. मी धन्य झालो. आम्हाला आपल्या सेवेची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद स्वामी. स्वामी, आज आपण इथंच थांबा. आमच्या सेवेचा स्वीकार करा. आमच्याकडच्या भोजनाचा आस्वाद घ्या. स्वामी, काय झालं? आमच्याकडून काही चूक झाली आहे का? चूक, घोर चूक झालीये. तुझ्या घरात आम्हाला एक क्षणभर सुद्धा थांबायचं नाही. पण का स्वामी? तुझ्या घरात आम्हाला विटाळ होतो. स्वामी, आपणास कसला विटाळ होतोय? आम्ही तो दूर करतो. तुला इतर सगळ्या गोष्टी समजतात. आम्ही सांगितलेल्या गोष्टींचा उलगडा होत नाही. सगळं नीट समजावून सांगावं लागतं. विटाळ होतो याचा अर्थ विटाळ होतो. बाळप्पा, स्वामी निघून गेलेत पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय? ते असं का बोललेत? कसला विटाळ? सोनी, अर्थ उघड. तुम्ही जी बाई ठेवली तिला ताबडतोब सोडून द्यावं असं सुचवायचंय स्वामी. या मोहातून तुम्ही बाहेर पडावं असं सांगायचंय. छे हो, तसं काही नाही. तसं असतं असतं तर स्वामींनी मला तसं स्पष्टपणे सांगितलं असतं. टाळ असं म्हणाले नसते ते. सोनी, अहो ती बाई म्हणजे तुमच्या चारित्र्यावर लागलेला कलंक आहे. आणि कोणत्याही गुरुला आपल्या भक्ताच्या चारित्र्यावर डाग लागलेला नाही आवडत. स्वामींना देखील असंच वाटतं की हा डाग धुतला जा. तुम्ही त्या बाईला सोडून द्या. येतो. गणेशा, अरे कुठे निघालास? स्वामींनी स्वतः घरी येऊन तुला सांगितलं तरी तुझी अक्कल ठिकाणावर येत नाहीये का? अहो, स्वामी आपले गुरु आहेत. त्यांचा शब्द आपल्यासाठी प्रमाण असायला हवा. कुठेही जायचं नाही. बघा, स्वामींना तसं काहीही म्हणायचं नाहीये. तुम्हाला हवा तो अर्थ तुम्ही काढतात. जाऊ दे मला. गणेश, स्वामींचं ऐकलं नाहीस तर परिणाम भयंकर होतील. आणि जर ऐकलं नाहीस तर काय? तर कायमचा निघून जा या घरातून. पुन्हा पाऊल टाकायचं नाही इकडे. आजपासून तुझा आणि आमचा संबंध संपला. नाही शारदे, या वेळेला तू थांबवणार नाहीयेस मला. चल निघ रे, तोंड काळं कर इथून. या मालक या. अहो तुमचीच वाट पाहत होते. आज उशीर केलात यायला. वाट पाहून पाहून जीव शिणला किंवा आमचा. तुम्हाला त्याचं काही आहे का? मालक, अहो काय झालं? चेहरा का सुकलाय तुमचा? सुगंधा, ते घर कायमच सोडून आलोय मी. सगळे पाश सोडून आलोय तुझ्यासाठी. माझ्यासाठी घर सोडलं? हो, दुसरा पर्यायच नव्हता. रोजच्या कटकटी, वादावादी, भांडणं कंटाळलो होतो मी सगळ्याला. आणि आज तर काय कहरच झालं. आई म्हणाली तिच्याकडे जर जायचं असेल तर कायमच जा. मग काय, आलो निघून मी. आता अशी भाषा केल्यानंतर मी तिथंच थांबायला हवं होतं का? मालक, डोक्यात अशी राग का घालून घेतली? इतकं ताणायला नको होतं तुम्ही. आता त्या घरातनं हाकललं म्हणल्यानंतर तिथे थांबून काय उपयोग आहे? का ग, मी इथं आलोय हे पसंत नाही पडलं तुला? नाही, तसं नाही.
पण तुम्हाला घरातून हाकललं म्हणजे तुमच्याकडून सगळं हिरावून घेतलं का? म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू? म्हणजे तुमची संपत्ती, तुमची मालमत्ता, आता यावर तुमचा काही एक अधिकार नसणार? नाही कसं, सगळं माझ्याच नावावर आहे ना. फक्त मी त्या घरात राहत नाही इतकंच. आणि असं बघ की हे जे काही झालं ते सगळं एका परीने चांगलंच झालं ना. नाहीतरी त्या घरात मी नाईलाज म्हणूनच जात होतो. आता तसं करायलाच नको. आता जास्तीत जास्त वेळ मला तुझ्यासोबत काढता येईल. तू खुश आहेस ना? हो हो हो. तर ज्या घरात मला किंमत नाही त्या घरात राहायला काहीच अर्थ नाहीये. सुगंधा, आज मला तुझ्याकडनं एक वचन हवंय. आयुष्यभर तुम्हाला साथ देशील, माझी बनून राहशील. मी वचन देते, मी तुमचीच आहे आणि आयुष्यभर तुमचीच बनून राहील. मग तर झालं. मी असताना काही काळजी करायची नाही. सोनी साहेब, मी सरकारकडून आलोय. अंमलदार पदावरून तुम्हाला बडतर्फ करण्यात आलेलं आहे. शिवाय तुमच्यावर फौजदारी खटलेही दाखल करण्यात आलेले आहेत. खटला? हो, अफरातफरीचा आरोप आहे तुमच्यावर. तुमची सगळी मालमत्ता ही सरकारनं जप्त केली आहे. पण का? ते तुम्ही सरकारला विचारा. सुगंधा, हे काय होऊन बसलंय? अगं मी बरबाद झालो, उद्ध्वस्त झालोय मी. अगं आता माझ्याकडे काहीच नाही राहिलंय. माझ्याच घरातनं खर्चानी मला हाकललंय. आणि आता हे सुगंधा, आता मला तुझ्याशिवाय दुसरा कुठलाच आसरा नाही. मला फक्त तुझाच आधार आहे. माझा आधार? गैरसमज आहे तुझा. अगं पण आत्ताच काही वेळापूर्वीच तर तुम्हाला साथ देण्याचं वचन दिलं होतं. मी वचन दिलं होतं ते एका धनवानाला, तुझ्यासारख्या भिकाऱ्याला नाही. तेव्हा तुझ्याकडे संपत्ती होती. आता काय आहे तुझ्याजवळ? हातात कटोरी आली आहे तुझ्या. मग आता मी तुझ्यासोबत राहून काय करू? भिकारी झालायस तू. आणि ही सुगंधा असल्या भिकाऱ्यांच्या बरोबरी राहत नाही. तू श्रीमंत होतास तेव्हा तुझी साथ दिली मी. आता काय आहे तुझ्याकडे? तू आता मला काही देऊ शकत नाहीयेस. मी निघितून चल. चालता हो. सुगंधे, शेवटी तू तुझ्या जातीवरच गेलीस, माझ्याशी बेईमान झालीस. तुला का दोष देतोय? असंच चुकलं. घरचे मला बरोबरीनं सांगत होते, तरी माझा सुखाचा संसार सोडून मी तुझ्या मागे माझं आयुष्य बर्बाद करत राहील. माझ्या घरच्यांना दुखावत राहील. माझ्या गुरूंचे, स्वामींचे शब्दही ऐकले नाहीत. त्याचेच परिणाम भोगतोय. स्वामींची माफी मागायला